आणि एकदा का ती समाज निर्मिती झाली की तुम्हाला कुठलंही मत व्यक्त करता येणार नाही, करणारच नाही. कारण तुमच्या पोटाची भूक ही प्राधान्य आहे, तुमच्या गरजा ह्या प्रथम आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्या गरजा पूर्ण झाल्या तर दुसरीकडे लक्ष देऊ शकता. म्हणजे तरच तुम्ही शिक्षणाकडे लक्ष देऊ शकता, तरच तुम्ही आरोग्याकडे लक्ष देऊ शकता. आज जर बघितलं ना तर सगळ्यात मोठा आरोग्याचा प्रश्न या देशामध्ये आहे, या राज्यामध्ये आहे. मगाशी मी बोलता बोलता तुम्हाला म्हटलो की असा एकही माणूस सुटलेला नाही की ज्याला अनेक आजार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जन्माला येणारे 8-9 वर्षाची पोरं ब्लॉकेजेस, हार्ट ब्लॉकेजेस त्यांना ही फार मोठी गंभीर समस्या आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारचे आणि जागतिक पातळीवरचे दोन साध्य या ठिकाणी साध्य होतात. कारण काल परवा इपिस्टिनच्या फाईलमध्ये एक गोष्ट निदर्शनास आली होती. कारण मागे जे कोविड महामारी आलेली होती ती महामारी प्री प्लॅन होती असं त्याच्यामध्ये ईमेलमध्ये आलेले. कारण त्यांना हे जे जगामधले दुर्बल लोक आहेत ती लोकसंख्या कमी करायची होती आणि ह्यांना व्यवस्थित जगता यावं ह्या जगातल्या मोठमोठ्या श्रीमंत लोकांना, तसं वातावरण त्यांना निर्माण करायचं होतं. ते जरी त्या ईमेलमध्ये असलं तर ही फार वर्षापूर्वीपासून ह्या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीनं त्या मार्गावरती आणण्यासाठी ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण केल्या जात आहेत अशी पण शंका या निमित्तानं आहे. आणि म्हणून हे करार जरी वरवर वाटत असले, ही मोठमोठी स्वप्न आणि मोठमोठे उद्योग जरी तुम्हाला दिसत असले तरी ते तुम्हाला रसातळाला आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अंत करणारा ठरणार ही येणाऱ्या काळामधली सर्वात मोठी वस्तुस्थिती असणार आहे. त्याचं कारण आणखीन एक तुम्हाला पुरावा म्हणून सांगतो की भारतामधले जे काही धनिक लोक आहेत आणि जे काही बुद्धिमान लोक आहेत त्या लोकांनी आपापल्या गावच्या जमिनी, इथल्या प्रॉपर्ट्या मागच्या 10 वर्षापासून विकायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यातली त्यात कोरोना संपल्यानंतर हा वेग फार मोठ्या पटीने वाढलेला आहे. तुम्हाला जर ऑब्झर्व करायचं असेल तर तुमच्या गावामध्ये असे काही बुद्धिजीवी लोक असतील तर त्यांच्या प्रॉपर्ट्या विक्रीला आहेत हे सध्या तुम्ही लक्षात घ्या. आणि ते प्रॉपर्ट्या विकून मुंबई दिल्लीला स्थायिक होत नाहीत, ते डायरेक्ट एखाद्या मोठ्या बेटावरती जिथं लोकसंख्या कमी आहे अशा देशामध्ये स्थलांतरित होत आहेत. हे भविष्यातले त्यांचे प्री प्लॅन आहेत. ह्या परिस्थितीवरून तुम्ही उमजून जा, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं. सर, पण सरकार म्हणतंय की आम्ही कृषी क्षेत्र ओपनच केलेलं नाही, म्हणजे जसे ते काळे कायदे आले शेतकऱ्यांनी हाणून पाडले म्हणतो आपण. आणि आता सरकारचाही दावा आहे की आम्ही हे कृषी क्षेत्रामध्ये अगदी कृषी क्षेत्र या अमेरिकेसाठी उघडं केलेलं नाहीये. आणि तुम्ही जे मांडताय ते म्हणताय की हा धोका आहे. या दोन्हीमध्ये कुठेतरी मतमतांतर दिसून येतात का? खरंच उघडं केलंय का? उघडलंय तर तो म्हणजे तो ड्राफ्ट तयार झालाय का? आणि सरकार तर नाही म्हणतंय आणि तुम्ही तर सांगताय की हो ओपन झालं. यामध्ये खरा संदेश शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचेल? मुळामध्ये जसं शिक्षकांचे प्रश्न किंवा शिक्षकांचा एखादा कायदा करायचा असेल तर शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा केली जाते. कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, व्यावसायिकांचे प्रश्न असतील तर त्यांना आधी विश्वासात घेतलं जातं. अगदी त्या पद्धतीनं अमेरिका आणि भारत कराराच्या बातम्या प्रसारित झाल्या म्हणूनच आपल्याला माहीत झालं ना. परंतु त्याच्या अगोदर असा काही करार करायचा हे कुठल्या शेतकऱ्याला विचारलं होतं? कुठल्या युनियनला, शेतकऱ्याच्या संघटनेला तुम्ही या संदर्भानं चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलेलं होतं? मग तुम्ही जर हीच करारच झाला नाही म्हणताय तर मग तुम्ही करार झाला अशा बातम्या दिल्या का? आणि दुसरी गोष्ट, झालाय तर मग त्यामध्ये काय आहे काय हे लोकांसमोर उघड करा. काय त्याच्यामध्ये माहिती आहे हे लोकांपर्यंत पोहोचवा. हे सुमडीमध्ये आणि लोकांना अज्ञानात ठेवून तुम्ही वावड्या का उठवतायत? म्हणजे लोकांना वेड्यात काढताय का इथल्या शेतकऱ्यांना वेड्यात काढताय? का शेतकरी तुमच्या दृष्टीनं अत्यंत तुच्छ आणि कचरा वस्तू झालेली आहे हे तुम्हाला यातून सिद्ध करायचंय? हे उघड आहे समोर आपल्या प्रत्यक्ष. भारत कृषीप्रधान देश आहे आपण म्हणतो. आजही आजच्या परिस्थितीमध्ये 65 ते 70% लोक फक्त शेतीवर अवलंबून आहेत. मग अशा देशामध्ये असे करार जर केले तर याचा इथल्या कंपनी स्ट्रक्चरवर, म्हणजे आपल्याकडं काही प्रोसेस युनिट आहेत, छोटे छोटे, मोठ्या काही कंपन्या आहेत, फूड इंडस्ट्री आहे, याच्यावर कसा परिणाम होईल?
शेतकऱ्याच्या जीवनावर आपण परिणाम पाहिला, पण याच्यानंतर इंडस्ट्रीवर पण काय होणारा परिणाम आहे? जसा तुम्ही कृषी प्रधान सांगितलं तसं भारताच्या व्यवस्थेचा सोर्सच शेतीमाल आहे भारतातला. शेतीमालच जर इथला थांबला तर बाकीची इंडस्ट्री बंद पडणार आहे. पण ते सगळे आले त्याच्यावरती त्याचा परिणाम निश्चितच होणार आहे. त्याचा परिणाम कुठपर्यंत होणार आहे की मिडल क्लासपर्यंत, मध्यमवर्गीयापर्यंत, आणि त्याच्यावर जर पाहिलं तर कुठपर्यंत की जे काही तुमच्या जिल्हा आणि विभागीय पातळीपर्यंतचे जे मोठे उद्योग आहेत तिथपर्यंत. परंतु ज्यांचं जाळं राष्ट्रीय पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती उद्योगांचं निर्माण झालेलं आहे त्यांना एका ठिकाणी लॉस झाला, एका ठिकाणावरून त्यांना तिथं व्यापार नाही झाला तर काही फरक पडणार नाही. त्याचं कारण असं आहे की जगातलं जे राजकारण आहे, जगातल्या ज्या सत्ता आहे ती चालवणारीच ही मोठे उद्योगपती आहेत जगातले, आणि मग ह्यांच्यावरती त्याचा परिणाम नाहीच ना काही. मरणार कोण, पिळणार कोण आणि उद्ध्वस्त होणार कोण, तर हा खालच्या थरातला वर्ग त्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहे. मोठ्यांना काही परिणाम होणार नाही. बेरोजगारीवर काय होईल परिणाम? बेरोजगारी वाढेल का कमी होईल? आजच बेरोजगारी फार मोठी आहे ना, अजून कुठली मोठी बेरोजगारी पाहिजे? अहो, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आज तुम्हाला इतकं व्यसनाच्या आहारी केलेले, तुम्ही जर मागच्या 6 महिन्यातल्या जर काही पेपर आणि काही बातम्या जर चालल्या ना तर किती प्रमाणात गांजा सापडला, किती मोठे ड्रग्ज सापडले, ट्रकाच्या ट्रका सापडतात. का सापडतात? आता हा वेगळा विषय आहे कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं, परंतु मी त्याच्यावर जास्त जाणार नाही. परंतु हे चालवणारेच हे राज्य करतात. म्हणजे तुम्ही लोकांना सुरक्षा देतायत का लोकांना असुरक्षित करतायत हे ह्यातून दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये हे जे बेरोजगार आहेत ना त्यांची आज जर अवस्था बघितली ना तर त्यांचं आज अवस्था अशी आहे की त्यांना मोबाईल रिचार्ज नाही झाला तर ते वेडीपिशी होत आहेत. त्यांना गुटखा आणि ती सिगारेट नाही मिळाली तर त्यांचं मानसिक असंतुलन होत आहे. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ असा आहे की असे कमकुवत अपंग झालेली लोक यांना कुठल्या गणतीत तुम्ही हे करणार? त्यांना म्हणजे रोजगारी म्हणणार का बेरोजगारी म्हणणार? कारण ती ह्याच्या बसतच नाही, ते कामच करू शकत नाही. म्हणजे हे फार रॉ मटेरियल झालेलं आहे. या देशामध्ये श्रीमंत गरिबांची दरी वाढेल. पुन्हा कृषी क्षेत्रावर तर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर जर शेतकऱ्यांवर अशी वेळ येणार असेल तर यांनी गरिबीचं प्रमाण वाढणार, आणि गरिबीचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस अज्ञानाचं पण प्रमाण, आणि अज्ञानी लोक हे देव, धर्म, अंधश्रद्धा याचे बळी ठरतात. तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर? की कुठलीही घटना तुमच्यावरती परिणाम करण्यापर्यंत एक कालावधी निघून जातो. आज हा विषय आपण ज्या ठिकाणी मांडतोय आणि तो लोकांच्या समजण्यामध्ये नुसतं हे करारच काय झाला हे समजण्यामध्ये पुढचे 5 वर्ष निघून जातील. ती गरिबी, ती दारिद्र्य, ती भूकबळी, ती मरणासन्न अवस्था ही निर्माण होण्यापर्यंत एक 20 वर्ष जातील. आणि 20 वर्षापर्यंत सरकार कुणाचं जरी असलं तरी मोठ्या उद्योगपतीचं आणि सत्ताधाऱ्यांचं काही बिघडत नाही. सत्ता आज गेली उद्या नसली तर त्यांना काही फरक पडत नाही, कारण ते सत्तेवर येतातच तुम्हाला ओरबाडण्यासाठी. पूर्वीच्या बादशहांना लोकांना लुटण्यासाठी 20-20 वर्ष 25-25 वर्ष जायचं, त्यांची हयात जायची. आताचे राज्यकर्ते सत्तेत आले कीच पहिल्या 2 वर्षात तुम्हाला लुटून घेतात, त्याच्यामुळे पुढच्या त्यांच्या 7-8 पिढ्यांचं भागलेलं असतं. परंतु आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आहे. मी सुरुवातीला सांगितलं की आजच्या लोकांचं उत्पन्न किती आहे. साधारणतः हा आकडा 140 कोटीपैकी जर बघितलं तर 90 कोटी लोक हे फक्त रोजचं जेवणाचं किंवा फार झालं तर ती पुढच्या 3 महिन्याचं त्यांच्याकडे अन्नधान्य शिल्लक आहे. मग हे कुठल्या पातळीतले गरीब आहेत ह्याचा विचार करा काय. आणि पुढे 20 वर्षानंतर तुम्हाला मी गरीब आहे हे सांगायलाच शिल्लक राहणार नाही. एवढं डिप्रेशन आणि एवढ्या आत्महत्या वाढलेल्या आहेत.